महाराष्ट्र निवडणूक आयोगाची SIR प्रतिज्ञापत्रात घोळ, तांत्रिक चुकी, नागरिक संभ्रमणात. भुसावळ येथील पत्रकार मतदारदाता राजू चौधरीसह प्रभागातील शिष्टमंडळांनी आणली प्रशासनासमोर बाब. राजू चौधरी यांनी त्यांच्या परिवारातील SIR फॉर्म व प्रतिज्ञापत्र यांच्यात शेवटी 3 टप्प्यात जे मजकूर दिलेले आहेत त्यातील 3ऱ्या टप्प्यातील मजकूर बघितले असता त्यात शंका निर्माण झाल्याने त्यांनी प्रांताधिकारी भुसावळ येथील निवडणूक सहाय्यक अधिकारी श्री पाडवी यांच्या निदर्शनास आणून दिले व पाडवी यांनी ही तांत्रिक चूक असल्याचे सांगितले व कोणाच्याही यात नुकसान होणार नाहीत हे मान्य केले व कोणाचेही नुकसान होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येणार असून जी माहिती चुकीची भरली गेली ते त्यांना नोटीस दिले जाईल व जी माहिती खरी आहे ती ग्राह्य धरली जाईल. घाबरण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितले. प्रसंगी राजू चौधरी, मोहम्मद फयाज अहमद खान, मोहम्मद मुश्ताक अहमद, मोहम्मद रफीक शेख, ॲडव्होकेट प्रशांत जाधव, कैलाश उपाध्याय, श्री सपकाळ यांची उपस्थिती होती. निवडणूक आयोगाने जे SIR फॉर्म त्रुटी असलेले फॉर्म दिलेले आहे त्यावर उपाय नसले तरी जे फॉर्म BLOकडे जमा करीत आहोत त्या फॉर्म भरणाऱ्या मतदाराकडे प्रूफ असणाऱ्या फॉर्मसोबत अतिरिक्त अर्ज की मी जी माहिती दिली वा भरली ही सत्य असून जर खोटी माहिती आढळल्यास कायदेशीर कारवाईसाठी मी सर्वस्व जबाबदार असल्याचे नमूद करतो. तरी या अर्जासह प्रशासनाने ग्राह्य धरावे त्यावरती ही OC देण्यात यावी अशी विनंती निवडणूक आयोग व स्थानिक प्रशासनास मतदारांकडून केली जात आहे. जनहितार्थ टीप. राज्यातील सर्व समाजातील धर्मातील बांधवांचे नुकसान होऊ नये या मागचे हेतू व उद्देश आहेत. बातमी जनहितार्थ जारी केले आहेत. राज्यातील सत्ताधारी व विरोधकांनी याबाबत हिवाळी अधिवेशनात निदर्शनास आणणे गरजेचे आहेत असेही बोलले जात आहेत. उल्लेखित मतदार म्हणजे अगोदरच्या मतदार आहे त्याचे नाव आहे त्याचे इथं नाव पण आहे त्याचे नाही का म्हणतोय मी स्वतः माझे कुटुंबीय नाही का माझे कुटुंबीय याची इतर कोणतीही देशाचे आणि नागरिकत्व प्राप्त केलेले नाही. आज माझे हे याच्यात असं आहे. पहिला सांगतो तुम्हाला मी पहिला जो आहे ना काही लोक आपल्या इथून भारतातून समजा दुसऱ्या जिल्ह्यात देशात नोकरी हां तर तिकडे पण नाव नाही हा पहिला मुद्दा आहे ते तिकडे नाही असेल आणि शक्यतो ते पण पूर्ण पडताळणी करून तिकडे बी नोंदतात म्हणा त्याच्यामुळे काय वांधा नाही. सेकंड सांगतो ना मी मतदार यादीत का समावेशासाठी करत आहे म्हणजे अर्ज करत आहे आणि वर नमूद केलेले नाव म्हणजे मी स्वतः माझ्या कुटुंबातील सदस्य इतर कोणत्याही विधानसभा मतदारसंघात किंवा लोकसभेत नाव नाही. हे पण बरोबर आहे. हे माझे नाव एका ठिकाणी आहे माझ्या इतर ठिकाणी आपल्या पहिले भारतात म्हणजे भारताच्या बाहेर नाही आता हे भारतात कुठेही विधानसभेमध्ये माझे नाव नाही. हां आता तिसरं जे मला याची जाणीव आहे की या अर्जाच्या संबंधात वरील विधान किंवा घोषणा करणे जे खोटे आहे आणि जे मला खोटे आहे हे माहीत आहे किंवा मुख्य विश्वास हे माझा विश्वास आहे की हे खरे याची मला वाटते. हे लोकप्रतिनिधी अधिनियमानुसार 1 वर्षापर्यंत कारावास किंवा दंडाची शिक्षा ही शिक्षेची तरतूद आहे. काय झालं बरोबर आहे त्याच्यामध्ये मला जाणीव आहे. हे पहा हे जे फार्म आहे हा का हे फार्म नागरिकांना द्यायचे आहे त्यांच्याकडून भरून घ्यायचे आहे. तो माहिती घेणार आहे मग त्याला सगळं वाचून तो माहिती आपल्याला उपलब्ध करून देते. फक्त त्याने फॉर्म भरून द्यायचे त्याच्याकडून काही कोणत्या प्रकारचे आपण डॉक्युमेंट घेत नाही. मग याच्यामध्ये सत्यता असत्यता पडताळणी करून कोण करून देणार आहे
मतदार. हे तर लोकांना हे कायदेशीर भाग आहे बरोबर आहे, पण आपण काय करतो प्रत्येक याच्यात तर मी जे माहिती दिलेली आहे ते सत्य आहे आणि कृती आढळल्या याची जबाबदार माझी आहे. पण हे ते स्टार्टचं वर्ड बघा ना का याच्यात डायरेक्ट लिहिलेलं आहे का खोटी आहे. त्याचं काय करायचं? मला याची जाणीव आहे की या अर्जाच्या संबंधात वरील विधान किंवा घोषणा करणे हे खोटे आहे आणि ते मला खोटे आहे हे माहीत आहे किंवा माझा विश्वास आहे किंवा ते खरे नाही असे मला वाटते. हे लोकप्रतिनिधी जे हा अर्जदार लिहून देतो याच्यामध्ये फोटो वाटतो किंवा याच्यामध्ये त्याने जी माहिती भरली याच्यामध्ये डॉक्युमेंट काय लावते तो भरून देते. तुम्ही याचा अर्थ हा नाही बरोबर काही एवढं काय नाही त्याच्यावर उपाय काय मग नाही काही वाद आले ना आणि टिक मार्क केलं कधी याच्यात आणि याच्यावर पूर्ण आले थोडीशी कोणती कधी हे घोडलं तर काहीच करायचं नाही ना. छापील पिढी म्हणजे एखादं छापील किंवा बरोबर आहे मोठी चूक आहे ना घोडचूक आहे ना ती नाही काही एवढं ठीक आहे.